आले विघ्न टळे महाभय पळे वागेश्वरी पांगुरे नामाचा महिमा विदेशी नगडे मोक्षापदी जाऊरे ऐशे नाम जपा तुम्ही बहुबडे घ्या मुक्तीचे सोहळे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आज आपल्या या निरूपणाचा तिसरा दिवस। या दिवसाच्या निमित्ताने साधनदात्याला वंदन करून तुम्हा सर्व साधनवंतांना वंदन करतो आणि या स्मृतिस्थळ ग्रंथाच्या जे आपले पूर्व आचार्य मंडळी, पूर्व ज्ञानसुरी, ज्ञानमार्तंड, ज्ञानभास्कर ज्यांनी खरोखर आपलं जीवन कृतार्थ करून पुढीलासाठी मार्गदर्शन आणि आदर्श निर्माण केला असे पात्र या स्मृतिस्थळामध्ये आहे। ज्याला त्याग म्हणावा, ज्याला नम्रता म्हणावी, ज्याला सौजन्य म्हणावं, ज्याला धर्म म्हणावा। तो धर्म कसा राखता आला पाहिजे, सौजन्य कसं राखता आलं पाहिजे, परस्पराचं प्रेम, एकमेकाविषयी सौहार्द कसं करावं, अशा प्रकारचं अनेक अनेक उदाहरणं या स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये आहेत। कारण स्मृती ही माणसाला जागृती निर्माण करणारी असते। स्मृती ही माणसाला वैचारिक पात्रता निर्माण करणारी असते आणि म्हणूनच आपल्याला या ग्रंथ निर्मितीचा हेतू, की ज्या ग्रंथाची निर्मिती ज्या पूर्व आचार्यांनी केलेली आहे, की हा पुढीलासाठी ग्रंथ मार्गदर्शक व्हावा, पुढीलांसाठी आरसा असावा, आदर्श असावा। आणि म्हणूनच आम्ही ज्या ज्या वेळेला त्याचा अवगाहन करतो, ऐकतो, उजळता निर्माण होते, त्यामधून आम्हाला एक भाव निर्माण होतो, प्रीती निर्माण होते। अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधर महाराजांचा भक्त परिवार त्यामध्ये दर्शनीय वेदवंत आहेत, काही बोधवंत आहेत, काही आपल्या ज्ञान रूपानं परमेश्वराला साक्षात ते जाणत असतात आणि मग या सृष्टीमध्ये परमेश्वर आहे, या सृष्टीमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे। आणि म्हणून ज्याप्रमाणे आमच्या शास्त्रामध्ये उल्लेख येतो, यथा भूमिगत द्रव्याचा संदेह होता तो येथ असे ऐसे केले। जसं भूमिगत म्हणजे भूमीमध्ये गाडलेलं धन आहे आणि म्हणतात की पायाळू पुरुषाच्या नेत्रामध्ये अंजन घातलं तर त्याला ते दिसते, तसं इथे ज्ञानाचं जे अंजन आहे ते ज्याच्याजवळ असते, परमेश्वराच्या विचाराचं अंजन आहे, स्वामी श्री चक्रधरांच्या अस्तिपरीचं अंजन आहे, हे ज्याच्याजवळ असते त्याला धर्म समजतो, देव समजते, त्याला आपल्या धर्माचं मर्म कळते, त्याला आपला धर्म कसं राखावा हे त्याचं ज्ञान त्याच्या लक्षात येते। आणि म्हणून ईश्वरीचं ज्ञान हे परमेश्वराला प्राप्त करणार आहे। चराचरामध्ये ईश्वरीचा व्याप आहे, पण समजण्यासाठी तत्वज्ञानाच्या माध्यमातून तो फार दुर्लभही आहे आणि सुलभही आहे। स्वामी म्हणतात की बाई ब्रह्मानुभूती ते दुर्लभ, ब्रह्म म्हणजे परमेश्वर, त्याची अनुभूती या जीवात्म्याला दुर्लभ आहे, परंतु ती सहजरित्या तुम्हा आम्हा सगळ्यांना सुलभही तेवढीच आहे। आणि म्हणून त्या सुलभतेसाठी पहिले आम्हाला देव समजावा लागेल, धर्म समजावा लागेल। तो सुलभ कसा आहे? इतर तरी देवता साधनामध्ये अनेक प्रकारे विधिविधान, अनेक प्रकारचे व्रत वैकल्य परिपूर्ण झाल्याशिवाय त्या बहिरागाचं देवता साधनाचं फळ मिळत नाही। पण मात्र ईश्वर साधनामध्ये परमेश्वर शास्त्री एवं वा नाही, कुठल्याही प्रकारे मागे पुढे पुढे मागे जरी झालं तरी ते फळ निष्फळ जात नाही। ईश्वर मार्गीची केलेली क्रिया वाया जात नाही। हे परमेश्वर मार्गीचं गमक हे ईश्वराचं दयाळू मायाळूपण आहे।
आणि म्हणून अकरणी प्रत्यवायो नाही। या धर्मरूप ईश्वर शास्त्रामध्ये असं आपल्याला निरूपण आहे की तुम्ही जर एखादा विधी प्रतिबंध केला, एखादा विधी मागे पुढे झाला, काही शारीरिक अशक्ततेमुळे एखादा विधी बंद पडला, तुम्हाला त्याचा ईश्वराकडून कुठलाही त्याला दोष लागत नाही किंवा कुठल्या प्रकारे त्याला दोष निष्पन्न होत नाही। तो नाही तर तो दुसरा करतोय। पण देवता साधना तसं नाही। जी साधन परंपरा आहे, जी विधिरूप परंपरा आहे, ती पूर्णतःच करावी लागते। एखादं जरी त्याच्यातलं कमी अधिक पण झालं, तो विधी ती देवतेच्या स्वीकारात पडत नाही। पण इथं तसं नाही। तुमच्या शरीर अक्षमानुसार अनाधिकार असेल तर तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं करा, जसं होईल तसं करा। आणि अशा प्रकारे त्या प्रत्येक क्रियेचा ईश्वर स्वीकार करतात। ते जीवात्म्याची केलेली क्रिया निर्फळ आणि वाया जात नाही। अशा प्रकारचा आपल्याला मार्गदर्शन असणारा हा ग्रंथ म्हणजे स्मृतिस्थळ आहे। आपण स्मृतीचं अवलोकन करत असताना स्वामी श्री चक्रधरांच्या लीळा, त्यांचं विचाररूपी धन हे सुद्धा यामध्ये दडलेलं आहे। आणि म्हणून प्रत्येक परमेश्वराचा जो शब्द असतो, त्या तत्परायण ज्ञानी याच्या मुखातून निघालेला जो शब्द असतो, त्याच्यात काहीतरी विशेष मर्म असतात, कुठेतरी त्यामध्ये ईश्वराचा हेतू असतो, काहीतरी त्या बोलण्यामध्ये तात्पर्य असते आणि म्हणून ते आपल्यासाठी महत्वाचं असते। कर्मणासार्थी काहीतरी जीवस्वरूपीच्या योग्यते अर्थी उजळले पण निर्माण करणारं असं तत्वज्ञान आहे। आणि म्हणून असं म्हणतात की ब्रह्मविद्या मले माखले या ते धुळे आणि सुखाते दे। हे परमेश्वराचं शास्त्र मळीन माखल्या जीवाला, कर्माला नासवणार आहे, धुन शुद्ध करणार आहे। अशा प्रकारचं या तत्वज्ञानाचं मर्म आहे। आपण स्मृतीस्थळामध्ये काल साकाईसाची स्मृती पाहिली। साकाईसा या सद्वासनिक असलेल्या महिला आहेत, परंतु वासनिक धर्माला सुद्धा आचाराचे परिमाण आहेत। हे या स्मृतीतून आपल्याला दिसले असतील की वास्तविक गृहस्थ धर्मामध्येच आहे, परंतु आचार्य म्हणतात तू विजन का करत नाही। म्हणजे काही वेळेला असं होते की हा विधी आपल्या अनुसरण्यासाठी आहे असं नसून गृहस्थाश्रम धर्मातही विजनाचा विधी। आपण स्थान नमस्कारण्याला जातो, कुठे एखादं पायी पदयात्रेला जातो, म्हणजेच आपल्याला ते गृहस्थाश्रम धर्मातच त्याची तयारी करावी लागते, थोडा थोडा वेळ द्यावा लागतो। आपण पहा, पंढरीच्या वारीला लोक जातात, एक एक महिन्याचा अवधी वर्षातून देवाला देतात, त्यांच्या दैवताला 1 महिना तिळांजली देतात घराला, आणि मग ते कुठं वारी करतात, पायी यात्रा करतात। वास्तविक पाहता दोन्ही गोष्टी त्यामधून साध्य होतात। स्वामी म्हणतात व्यायामे वायू तुटे, पदयात्रा पायी चालल्याने, देवदर्शन पायी केल्याने त्यामध्ये आपल्या शरीराची ऊर्जा वाढते, शरीराचं असलेलं काही आरोग्य आहे ते व्यवस्थित राहते, आणि इकडे देवधर्मही होतो। अशा दोन्ही गोष्टी असतात। म्हणून काही आपण आपलेच का होईना, इथून तिथे का होईना, माता खिडकी ते दुसरं गाव ते तिसरं गाव, इथले इथं का होईना, पण अशा प्रकारे जर काही क्रिया केल्या शारीरिक कष्टरूपी, त्यामधून विशेष योग्यता जीवस्वरूपाला होत असते। ते दिसणार नाही, पण जीवात्म्याची ऊर्ध्वगती निश्चित आहे। अशा प्रकारे या स्मृतीमध्ये सुद्धा विजन करताना थोडा मानसिक निरोध होईल, मानसिक दुःख होतील, संयमात आहे। 3 तास एका ठिकाणी बसणं म्हणजे अवघडच असते, पण मन रमलं तर त्यामध्ये तुम्हाला विशेष प्रकारे स्मरण साधेल, काहीतरी चिंतन होईल, काहीतरी वाचन होईल। आणि म्हणून अशा प्रकारे स्मृतीमध्ये सुद्धा आचार्यांनी दिलेला हा एक संदेश आहे। अनुसरलेया वासनिका परस्परे पात्री भोजन निषेधू। अनुसरलेले पुरुष आहेत, आणि अनुसरलेले असताना आपण एकमेकाच्या ताटात जेवण कशा प्रकारे भोजन घ्यावं का नाही घ्यावं याविषयी थोडीशी अनुसरल्याविषयी आणि वासनिकाविषयी स्मृती आलेली आहे। एक दिवशी भट्टोबाशी म्हणतले, महात्मा वासनिकाचा ताटी न जेवावे,
आणि वासनिक महात्म्याचा पात्री न जेवावे। आपलेनी दोषे तया धर्महानी, तयाचे नि आपणया तापा विषयाचे कासनी न बैसावे म्हणितले मग। यामधून आपला पूर्व वृद्धाचार, पूर्व काही आचार जे 800 700 750 वर्षापूर्वीचे स्मृतीस्थळ, कमी गेल्यानंतर लगेचचा काळ आहे हा आचार्यांचा, तेव्हाची स्मृती आजही आपल्या मार्गरूढीमध्ये आपल्याला बघायला मिळते। आजही आपण म्हणतो नाही हे बाबांसाठी, हे साधू संतांसाठी ठेवलेलं वेगळं ताट आहे, हे वेगळं वस्त्र आहे, हे वेगळ्या प्रकारची चादर आहे, हे वेगळं पटकर आहे, आजही आपण ती परिपाठी घरामध्ये पाळतो। त्याचं कारण या ही स्मृती तिथून आलेली आहे। 750 वर्षाचं हे प्रमाण आणि स्वतः आचार्याच्या मुखातलं आहे की आचार्य म्हणतात की तुमच्या वासनिकाच्या त्या वस्तूमध्ये एखाद्या भिक्षुकाचं समजा त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे त्यासाठी वेगळे पण असलं पाहिजे, म्हणून एकामेकांनी एकामेकाच्या ताटात भोजन करणे, एकामेकांनी एकामेकाच्या वस्त्रावरती म्हणजे चादरीवर पटकरावर बसणे, एकमेकाला दोघालाही जर अशा प्रकारे तुम्ही केलं, आपण सौजन्यामध्ये करतो परंतु त्याने करून उभयाशी धर्महानी, दोघालाही त्याचा दोष लागेल, बसून घेणारालाही लागतो आणि बसणाऱ्यालाही लागतो, आहे की नाही। म्हणून आपण आपल्या पद्धतीनं आपली मार्गरूढी आणि आपली मार्ग व्यवस्था सांभाळली पाहिजे। भटवास म्हणतात महात्मा वासनिकाचा ताटी न जेवावे। एखाद्या पात्र असेल, एखाद्या भिक्षुकाचं जेवायचं, काही पात्र असतात पूर्वीचे जे लोक होते पात्र ठेवायचे सोबत, किंवा ताट असेल त्यांचं, त्याच्यामध्ये आपण जेवू नये। आणि वासनिकी महात्म्याच्या पात्री न जेवावे, वासनिकाच्या ताटात महात्म्याने जेवू नये आणि महात्म्याच्या पात्रामध्ये वासनिकाने जेवू नये। त्या आपलेनी दोषे तया धर्म आणि तयाचे आपण, असं परस्परामध्ये कुठेतरी त्यामध्ये आपल्याकडून अधिक वृत्ती, समान वृत्ती, किंवा एखादं चर्यावंत पुरुष असतात आणि मग त्यासाठी आपलं उष्ट किंवा आपल्या समजा उष्ट्या पदार्थाचा तिकडे त्यांच्या ठिकाणी आपण उष्ट पदार्थ देणे, तो एक प्रकारचा दोष आहे। भिक्षुकाचा असेल तर ते दोन्ही आचरणवंत आहे, दोन्ही कर्मराहाटीचा त्याग करून दैवराहाटीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला असतो, परंतु कर्मराहाटी जोपर्यंत आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत विषयाचे एकासनी न बैसावे, हे स्वामींच्या श्रीमुखीचं मुख्य सूत्र जो मर्मज्ञ असतो त्याच्या लगेच लक्षात येईल की आचार्यांनी हे सूत्र त्याला प्रमाण दिलं आणि सांगितलं की न जेवण्याचं काय कारण आहे, की अशा प्रकारे आपण त्या पंचभौतिक त्रिगुणात्मक त्या संसार बंधनामध्ये आहोत आणि एखादा भिक्षू महात्मा असतो त्या वेगळा असतो आणि मग त्यामुळं आपल्यामुळं त्याला किंवा समजा त्यांनी सौजन्याने तुम्हाला बसून घेतलं असेल तर त्या संयोगाने त्यालाही दोष आहे। अशा प्रकारे उभयाशी दोष, म्हणून या प्रकारे ती दक्षता आपण पाळावी, अशा प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन या स्मृतीमधून होते। भोजनावसरी स्वयं दास्यपूर्वक करवती स्वीकारू, एक दिवशी भट्टोबासा पुढा पांतीशी सांगाती करवती ठेवू विसरले। भट्टोबा जेवायला बसले आणि पाणी पिण्याचं जे भांड आहे ते ठेवण्याचं त्यांचे शिष्य होते ते विसरले। ते भट्टोबास जेविता भट्टोबासांनी काय केलं की पाण्याचं भांड समोर ठेवलं नाही, म्हणून त्यांना काही उठवलं नाही बसलेल्या लोकांना, आणि मग स्वतःच उठले आणि भट्टोबा स्वतः जेविता उठिले। एराशी आईशे झाले, काही वमन करू गेले। शिष्यांना वाटलं एकाएकी भट्टोबास उठलेत तर काही वमन करण्यासाठी गेले का, काही मळमळ झाली का, उलटी करायला गेले का बाहेर जेवता जेवता। तेव्हा भट्टोबास आपली करवती घेऊन आले, त्यांनी आपल्या हातानेच ते पाण्याची करवती उचलली आणि परत आपल्या ठिकाणी बसले जेवायला। उदक घेतले, परंतु जे एवढे मोठे शिष्य मंडळी बसलेली होती यांना फार दैन्य झालं, एराशी दैन्य झाले की आपण एवढे असताना आपले श्री गुरुजी उठून स्वतः पाणी घ्यायला गेलेत, म्हणून विसरले पण की आपण त्या ठिकाणी ज्याच्याकडे जो व्यापार असतो त्याची जी जबाबदारी असते, आणि म्हणून ती जबाबदारी सुद्धा त्या प्रत्येकाने पाळली पाहिजे। ज्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्या व्यक्तीने आपलं पूर्णत्वास नेलं पाहिजे। 500-700 गुरुकुळ आहे सन्निधानामध्ये,
परंतु एवढे थोडी सेवेमध्ये असतात, 2-4 असतील, पण त्या 2-4 जबाबदारीचं काम आहे ना. ज्याच्याकडे समजा 4 जण, याला वाटेल त्याने करेल, त्याला वाटेल त्यांना करेल, परंतु कोणाचं तरी एकाच जबाबदारीचं काम असते. आणि म्हणून ती सेवा सुद्धा आपल्या पद्धतीनं शेवटाला आपल्याला नेता आली पाहिजे. त्या क्रियेमध्ये सुद्धा जबाबदारी हा फार मोठा महत्वाचा भाग असतो. घेतल्यानंतर ती शेवटाला नेणे, घेऊ नये, घेतली तर शेवटाला नेता आली पाहिजे. तुमच्या गृहस्थाश्रमातही तसंच आहे, आमच्या दैवर हाती सुद्धा तसंच आहे. एखादं जर कार्य हाती घेतलं असेल तर घेतल्यानंतर ते पूर्णत्वास गेलं पाहिजे. ते जाईपर्यंत ते त्याची जबाबदारी असते. त्याला म्हणतात क्रियाकुशल. एखाद्या क्रियेला कुशलपणे शेवटाला नेणे, आपली वाक्चातुर्य, बुद्धिचातुर्य ते वापरून एखादं कौशल्याने कार्य पूर्णत्वास नेणे. मग त्या कार्य करत असताना अनेक प्रकारे लोकसंग्रह असतो, अनेक प्रकारे अनेकांना तोंड द्यावं लागते, पण त्याही परिस्थितीतून आपल्याला ते कार्य शेवटाला नेणं हे फार महत्वाचं असते. म्हणूनच अशा प्रकारे क्रियाकुशलपणे आपलं वर्तन करावं. ह्या ज्या काही मनुष्याच्या काय सांगितलंय, जे मनुष्य आहे हे याच्या ठिकाणी गुणसमृद्धी आहे. जो मनुष्य असतो, कुशलता, चातुर्य हे जे सांगितलेलं आहे हे मनुष्याच्याच ठिकाणी आहे. आणि ती मनुष्याची चातुर्यता, कुशलता त्याला उपयोगी आणता येते. संबंध स्थान नमस्करणी लीळा स्मरणानुवादू. एक दिशी भटोबाशी म्हणितले, तेथा जाईजे तेथच्या लीळा आठविजती तेथ ते स्मरण. आपण एखाद्या स्थानाला गेलो, तीर्थस्थानाला, आणि तिथल्या जर लीळा कधी आठविल्या तर ते लीळा स्मरण आपल्याकडून घडते. जे चतुर्स्मरण, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा, अशा प्रकारचं चतुर्स्मरण आहे. नामाचं स्मरण मुख्य आहे, त्यानंतर लीळेचं स्मरण. लीळा जर समजा आठवता आली तर तेही स्मरणामध्येच लेखी लागते. का वस्तू स्मरण तेही एक स्मरणाची किंगा. परमेश्वराच्या स्वरूपाचं जिथे जिथे वर्णन असते, लीळेचं वर्णन ज्यामध्ये आहे ईश्वर स्वरूपाच्या, तिथे त्या वस्तू म्हणजे परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपा समृद्धीने घडलेल्या त्या ईश्वरीच्या लीळा असतात. आणि म्हणून परमेश्वराची लीळा जी आहे ती सहेतुक म्हटलेली आहे. ती लीळा परमेश्वर करतात. जीवाचा हेतू धरून कर्मणास योग्यता व्हावी या हेतूस तो ईश्वर लीळा करतात. आणि ईश्वरीची लीळा आठवत असताना त्या स्वरूपाला धडंब होतो. जसं अमुखे नाम धरावे हा स्वरूपोनी स्वीकार. परमेश्वर ज्यावेळेला नामाचा स्वीकार करतात तर मी कोण्या नामाने अवतार घ्यावा, मी कोण्या नामाने आता अवतार घेऊन खाली येणार आहे, हे ईश्वर अगोदरच आपलं नाम ठरवतात आणि मग खाली येतात. ते म्हणतात पांडिया प्रति स्वप्ने नाम. अर्थातच अशा प्रकारे ज्या नामाचं परमेश्वर पहिले स्वीकार करत असतात मूळ स्वरूपात अवताराच्या अगोदर, आणि मग तो अवताराचा उल्लेख घेऊन खाली येतात आणि मग त्या ठिकाणी परमेश्वर त्या नामाचा स्वीकार करतात. त्याला आपल्या शास्त्रामध्ये नियत स्वीकारी नाम असं म्हणतात. म्हणून ते उद्धरणावाचक स्वतः परमेश्वर सांगतात ते पंचनाम की हे तुम्हाला उद्धरणासाठी, कर्मणास योग्यतेसाठी या नामाचं स्मरण करा. या नामाने तुम्हाला ईश्वर प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे जे काही अनियत स्वीकारी नाम असतात, अनियत स्वीकारी म्हणजे की काही कालाप्रसंगानुसार ईश्वर अवतार धारण केल्यानंतर आपल्याला ते नाम स्वीकार करतात. अर्थात देवन्य देवन्य, किलू किलू, नग्न देव, गोमड देव, मौन्य देव हे सुद्धा देवाला नाम लोकांनी त्या काळात ठेवलेले होते. आज आपण काही स्थानावाचक नाव देवाला उच्चारतो. जिथे कुठे एखादं त्या पहिल्या त्या स्थानाला ते नाव असते ते नाव धरून उच्चारतो. आपण म्हणतो उत्तरेश्वर बाबा, वटेश्वर बाबा, शिना आई, फुलारी आई, माचोळी आई, अशा प्रकारे. परंतु ते सुद्धा काही निर्फळ नाही. ते नाम सुद्धा सहाय्य करणारे असतात, ते नाम सुद्धा ईश्वर स्वीकारत घेणारे असतात. पण जे स्मरणीय नाम आहे, जे जीवाला उद्धरण करण्यासाठी उपयुक्त असतात, ते नाम मात्र पंचनाम आहे, जे देवाने आपल्या श्रीमुखाने सांगितलेले. स्मरणेविन मार्ग गडबडीला होता तो म्हातारी रक्षला. ज्या वेळेला भक्तजन म्हणतात आता देव तर निघून गेले, तुम्ही तर लीळा स्मरण करता, देवाला आठवता, आम्ही काय आठवायचं, आम्ही देवाला कसं आठवायचं आता,
आणि मग त्यावेळेला भट्टवासांच्या पुढे संदेह उभा राहिला. मग महादायसा म्हणतात की भटो, देवाने हे पंचनाम आपल्याला रुद्धपूरला जाताना किंवा स्मरणासाठी हे पंचनाम निरूपण केलेले की तुम्ही माझं या नामाने स्मरण करा. महादायसाने ते पंचनाम मुखोद्गत असल्यामुळे ते म्हणून दाखवले. आणि मग भट्टवास म्हणतात की स्मरणे विन मार्ग गडबडीला होता, तो म्हातारी रक्षिला. महादायसांच्या मुखात ते नाम होते आणि त्यामुळे ते नाम म्हणून दाखवले की नाम परंपरा आपल्यामध्ये चालत आली. ते स्वतः स्वामींनी श्रीमुखाने सांगितलेले नाम आहे. अशा प्रकारे नामाचं स्मरण आणि लीळेचं स्मरण, मूर्तीचं स्मरण हे एकाएकी घडत नसते. मूर्ती स्मरणासाठी आपल्याला एकेका अवयवापर्यंत पोहोचावं लागतं. मग ज्याला एखाद्या अवयवाची लीळा माहीत असेल, कोणाला अंगुष्ट्याची, कोणाला गुडघ्याची, कोणाला वक्षस्थळाची, कोणाला श्रीकराची, कोणाला भारस्थळाची, कोणाला श्रीमुकुटाची, ज्याला जी माहीत असेल. स्वान ज्यावेळेला औसाने आणलं देवाने श्रीमुकुट धरला. अशा प्रकारे वेगवेगळ्या लीळा वेगवेगळ्या अवयवाच्या आहेत. आणि म्हणून आपण सन्निधानी असतो देवाच्या, साक्षात देवाची श्रीमूर्त पाहिलेली असते. आपण श्रीमूर्त पाहिली नाही म्हणून ऐकली श्रीमूर्ती आठवी जे ते भावना बोलीजे. भावनारूप स्मरण आपल्याला घडत असते. आणि म्हणून आपण त्याविषयी अप्राप्ती भावावी की देवाचा तो वक्षस्थळावरती वज्र भुजंगला दोन्ही त्या ठिकाणी मोठे मोठे भुजंग म्हणजे सर्प येतात, देवाच्या वक्षस्थळावरती पडतात. परंतु ते वक्षस्थळावर पडलेले सर्प ते किती भाग्यवान की त्यांना श्रीमूर्तीच्या हृदयाच्या स्पर्शाचा योग आलेला आहे. त्यांना वक्षस्थळावरचा स्पर्श झाला. श्री ज्यामध्ये कळचर म्हणत ब्रह्म परमेश्वराचं स्वरूप नांदते आहे. अशा परमेश्वर स्वरूपाच्या श्रीमूर्तीच्या स्पर्शाचा, श्रीकराचा, श्रीचरणाचा स्पर्श मला कधी होईल, त्या स्पर्शाने कधी माझं अंतकरण शुद्ध होईल, त्या स्पर्शाने कधी देवाला मला समजा बघायला मिळेल किंवा तो सन्निधानाचा योग कधी येईल. अशा प्रकारे आपण नुसतं भावना करू शकतो. कारण आपण साक्षात तर काही ईश्वराला बघितलं नाही, परंतु देवाच्या त्या अवयवाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा मूर्ती स्मरण. म्हणून पूर्वजांनी नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा, जडेशी घडल्या त्या चेष्टा, चेतनेशी घडल्या त्या लीळा, ज्यामध्ये चेतनत्व आहे. मग ते झाड, पशु, पक्षी, मनुष्य सर्वांशी ज्या काही अवयवायुक्त घडलेल्या ज्या लीळा असतात त्याला चेतन वस्तूशी घडलेल्या त्याला लीळा असं म्हणतात. आणि जड वस्तूला जो संबंध दिला ईश्वराने, मूर्तीशी खेळ केला किंवा वज्री घडली, अशा प्रकारच्या काही देवाने केलेल्या चेष्टारूप लीळा आहे. त्याही लीळाच आहेत, पण त्या चेष्टारूप लीळा आहेत. कुठल्या ना कुठल्या एका जीवाला निमित्त करून केलेल्या असतात. त्या कर्मनाश करावा, योग्यता करावी. वज्री घडली, देवाला प्रस्तुत काही त्या वज्रीचं घडायचं काम होतं का? हातपाय घासायसाठी दगड पाहिजे असते ना. वज्री म्हणजे काय? विटी, खंगर वीट म्हणतात त्याला. जळालेली खंगर वीट असते, ती फार कडक असते. काही काही वेळेला आपण त्याची हातपाय घासण्यासाठी, त्याचा अंग घासण्यासाठी उपयोग करतात. बाजारातही मिळतात विकत. तर देवाने ते चिपतळे हातात घेऊन पायाच्या त्याच्यामध्ये दाबून तिला स्वतः ती श्रीचरणाने आणि हाताने समजा त्या ठिकाणी घडलेली ती वज्री आहे. पण देवाला त्या वज्री घडण्यामागे त्या वज्रीचा उपयोग करायचा होता का? नाही. तिथे जो जीवात्मा आहे, तिथे जे काही जीवात्मे असतात, एखादा दुःखरूप योनीमध्ये असलेला जीवात्मा, त्याला स्पर्श करून त्याला त्या दुःखापासून सोडवायचं असते. आणि म्हणून ते दुःख नाशकावाचक असलेली स्वामींची ती लीळा आहे. म्हणून भटोबास म्हणतात महादायसाला, नवगावी देहावसान होते समयी, रुपई तुझशी देव आठवतो. हो ना गदे, आठवतो. कैसा देव आठवतो? म्हणून तिने वज्रीची लीळा म्हणून दाखवली. अशा प्रकारे साक्षात स्वामींचं बघितलेलं ते वर्णन किती आवेशून. देवाला उन्हामध्ये बसलेले आहे, उकड आसन आहे, अंगावरती श्वेत बिंदू आलेले आहेत, स्वामी घामाने ओले चिंब झालेले आहेत, पण ती वज्री स्वामी हातातली टाकत नाहीत. घडतच राहतात, घडतच राहतात. अशी आवेशून घडलेली म्हणजेच जीवाच्या कर्मणास योग्यते अर्थी परमेश्वर अशा काही क्रिया करतात की ती क्रिया आपल्या लक्षात येत नाही, पण ईश्वराचा हेतू त्यामध्ये असतो. म्हणून तिला लीळा असं म्हणतात. अशा प्रकारे ईश्वराच्या लीळेच्या माध्यमातून, म्हणून या स्मृतीमध्ये लीळावंदनालाही फार महत्व दिलेलं आहे की स्थानवंदन तुम्ही करताच, पण स्थानवंदनामध्ये जात असताना लीळाही माहीत असणं गरजेचं असते.
ते स्थान आपण नमस करतो की इथे स्वामींचं आसन आहे, इथे वस्ती आहे, इथे मुक्काम झालेला आहे का, स्वामींचं इथं भोजन झालेलं आहे का, स्वामींना इथे मर्दना झाली का मादने झाली. एकूण स्थानाचे 12 प्रकार आहेत. त्यामध्ये 3 प्रकार मुख्य असतात, स्थान, अवस्थान आणि महास्थान. जिथे 3 दिवसापर्यंत वास्तव्य त्याला स्थान म्हणतात आपल्या परिभाषेत. जिथे 12 दिवसापर्यंत वास्तव्य त्याला अवस्थान स्थान म्हणतात. जिथे 12 दिवसापासून 6 मास, वर्ष, 2 वर्ष त्याला महास्थान असं म्हणतात. मग त्यामध्ये कुठे स्वामींनी वस्ती केली, आणि कुडी वस्ती म्हणजे जिथे 2 वस्ती झाली म्हणजे 2 मुक्काम झाले त्याला कुड वस्ती असं म्हणतात. कुठे स्वामींना भोजन झालेलं आहे त्याला आरोहणास्थान म्हणतात. कुठे निद्रा झाली त्याला पहुडस्थान म्हणतात. अशा प्रकारे स्थानाचे एकूण 12 प्रकार. चरणचारी उभे राहणे स्थान, वेढे करणे स्थान. अशा प्रकारे निरूपणासाठी कुठे स्वामी एखादं निरूपण करतात आहे, असे प्रकारचे 12 खांडीचे 12 पूजा अवसर आहेत. वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराचा हा अवसर काळ आपण आठवतो त्यावेळेला हे स्थान सुद्धा त्यावेळेला आठवल्या जातात. अशा प्रकारचं या लीळेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवस्वरूपाला झळंब ईश्वराला उत्पन्न होतो, उद्धरण्यावाचक, आणि मग त्या लीळेने सुद्धा कर्मास योग्यता होतात. म्हणून या ठिकाणी तीर्था जायजे तेथची या लीळा आठवी जाती, तेथ ते स्मरण, त्यालाही स्मरण म्हणायचं. त्या लीळा स्मरणाने, नामस्मरणाने साध्याची योग्यता जीवस्वरूपाच्या ठिकाणी वाढत असते. साध्याची योग्यता म्हणजेच परमेश्वराचं जे प्राप्ती स्थान आहे ते जीवात्म्याला लवकर होण्यासाठी साध्यपर योग्यता ही अधिक असावी लागते. जर साध्यपर योग्यता जर कमी पडली, पुन्हा त्याला एक जन्म आणखी परमेश्वर देतात. त्याही जन्मात नाही झालं तर पुन्हा आणखी एक जन्म द्यावा लागतो. जसं भट्टवासांच्या पोटी वैराग्य उत्पन्न झाले, भट्टवासांच्या पोटी वैराग्य देव आले, परंतु भट्टवासांच्या अगोदर वैराग्य देव पुनःसंबंधाला गेले. म्हणून आमच्या शास्त्रात असं म्हटलंय की राया आधी राऊता पवाडो. एखादा ज्या वेळेला राजा येतो, राजा येत असताना पहिले त्याचा सेवक जातो, चला बाजूला बाजूला, माग सरका, माग. रस्ता असतो राजासाठी, पण पहिले समोर कोण चालतो? सेवक चालतो, राजा चालतो. तसं भट्टवासांना पुनःसंबंध व्हावा, पण भट्टवासाच्या अगोदर वैराग्य देवाला पुनःसंबंध झाला. 12व्या वर्षातच आचार्यांच्या मुखातून बोध झाला, आणि बोध झाल्यानंतर लगेच म्हणतात की मला आता चर्या करायची आहे. कोमळ दशेमध्ये चर्येला गेले. भट्टवास म्हणतात की तुझी अजून अवस्था आचरण करण्यासाठी, चर्या करण्यासारखी नाही, तुझी अवस्था अजून लहान आहे, तू लहान वय आहे, एवढ्या लहान वयामध्ये तू कसा बरंच असेल. परंतु वैराग्य देव ऐकत नाहीत आणि 3.5 वर्षामध्येच तिकडे तिकडे गेले, आणि त्यांनी आपलं ध्येय क्षपलं, परत इकडे आले नाही. आणि म्हणून असं म्हणतात की अशा या वैराग्य देव उपलक्षणे ज्यांनी आपलं देह त्या परमेश्वराच्या लीळा स्मरणामध्ये, वियोगामध्ये क्षेपलेला आहे. आणि म्हणून नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा हे चतुर्स्मरण हे एकदाच घडत नाही. काही वेळेला आपण गडबडून जातो आणि मग प्रश्न करतो की बाबा आता एकाच टायमाला एवढ्या लीळा, एवढे अवयव, एवढे समजा स्मरणात, हे तर आम्ही गडबडूनच जातो. कधी मग नाम घ्यायला बसलो तर लीळा विसरते, लीळा घ्यायला बसलो तर नाम विसरते. नेमकं करावं काय? परंतु गडबडण्याचा विषय नसतो. एकेकाने एकेकाला वेळ द्यावा लागतो. एकदाच काही सगळ्या क्रिया घडत नसतात, आणि सगळे अवयव एकदाच आठवले म्हणजे मूर्ती आठवली असं होत नसते. तिथं एक अवयव जरी आठवला तरी ती मूर्ती स्मरण घडते. 10 अवयव आले तरी मूर्ती स्मरण घडते. म्हणजे आता श्री मुकुटापासून तर श्री चरणापर्यंत जर काही संपूर्ण लीळा आठवल्या गेलं नाही तर श्रीमूर्ती स्मरण घडणार नाही असं काही नाही. एका अवयवानेही मूर्ती स्मरणाचा लाभ आपल्याला होत असतो. अशा प्रकारे कुठे क्रिया अपूर्ण राहिली, मग आज मला मूर्ती स्मरण घडलं नाही असं कधी होत नाही. इथेचा विधी असा अपूर्ण नाहीच, संपूर्ण, ईश्वरी संपूर्ण असं म्हटलेलं आहे. की जसं आपण समजा स्थान आहे, स्थानाचा एक विशेषाचा तुकडा आपल्या घरी आणतो, मग तिथं काही राहिला नाही, इथं काही राहिला काय? जी शक्ती स्थानाच्या ठिकाणी आहे तीच शक्ती त्या विशेषाच्या ठिकाणी. ईश्वराचं संपूर्णत्व आहे. अपूर्ण विधी होत नसतो, विधी संपूर्णच आहे.
प्रत्येक विधीमध्ये संपूर्णत्व आहे. ईश्वरी संपूर्णत्व या वचनाच्या श्रुतीप्रमाणे आपण लक्षात घ्यावं की विधी अपूर्ण होत नाही, विधीला पूर्ण पण नाही. विधी म्हणजे हा केला जाता हे पूर्ण झालं असं नसते. अपूर्णत्व कधीच नाही, ते पूर्णत्वच आहे. त्यामध्ये सगळ्याची सामावणूक आहे. ईश्वर सर्व दृष्ट आणि सर्व साक्षी असल्यामुळं त्या परमेश्वराला सर्व काही कळते. जीवाचा आत्भाव जाणण्याचं कर्तृत्व ईश्वराच्या ठिकाणी आहे. काही वेळेला आपल्या अडचणी, आपल्या असलेले प्रसंग ते ईश्वराच्या लक्षात येतात ना, आणि मग देव तसाही त्या क्रियेचा स्वीकार करत असतात. काही वेळेला अनेक अडचणी असतात, अनेक प्रकारे आपल्याला ती क्रिया साध्य होत नाही, परंतु आपला असलेला अप्राप्तिपर भाव, आपली असलेली भावना त्या रूपानेही कधी कधी देव स्वीकार करत असतात. पूर्व यामे आशन दर्शने ब्राह्मणा शूद्राचार प्रकाशी भिक्षा देणे. एक वेळ भट्टवास मार्गी जाता सकाळीची जेविले ते एके ब्राह्मणे देखिले. मग म्हणितले हे काही एवढ्याची वेळा कैसे. तो भट्टवासी म्हणितले स्वग्रामे सकळाचारम तान्य ग्रामे तदर्थकम नगरे पादमेकम च पथी शूद्र वदाचरित. मग त्याने भिक्षा केली. एकदा भट्टोबास रस्त्याने अटंक्रमाने चाललेले आहेत आणि एक चाललेले असताना त्या ठिकाणी भट्टोबासांना आता पुढे अटंक्रमाचा प्रवास करायचा म्हणून ते सकाळी सकाळीच त्यांनी थोडस अन्न ग्रहण केलं. आणि त्याच्यातला अन्न ग्रहण करत असताना त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने बघितलं की भट्टोबास सकाळी सकाळीच जेवण करतायत. आणि मग ते भट्टोबासांना म्हणतात की एवढ्या सकाळी सकाळी कसं काय तुम्ही भोजन करता, तुम्हाला एवढ्या सकाळी जेवण कसं काय गेलं बरं. आपण म्हणतो ना आपली वेळ व्हायची आहे, तसं त्या ब्राह्मणालाही आश्चर्य वाटलं की एवढ्या सकाळी कसं भोजन करतात. मग त्यावेळेला भट्टोबास त्यांना संस्कृत श्लोकातून म्हणतात की स्वग्रामे सकळाचारम अन्य ग्रामे तदर्थकम नगरे पादमेकम च पथी शूद्र वदाचरित. की ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या घरी किंवा स्वतःच्या ग्रामात असता त्यावेळेला सगळ्या प्रकारचे आचार तुम्ही सिद्धीला नेऊ शकता. देवाला घरी उपवास दाखवणे, विधी करणे, दंडोत घालणे, व्यवस्थित स्वयंपाक करणे किंवा एखादं स्वतःच्या घरात असताना सगळं काही व्यवस्थित होईल. पण त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला बाहेर जाता, अन्य ग्राम दुसऱ्या गावाला गेले, तेच विधी तुम्हाला तिथे शक्य होत नाही. ते विधी पूर्ण होत होते तिथे अर्ध्यावरच येऊन जातात. मग तुम्हाला उपवास दाखवणं होणार नाही. नव्हतं आपल्याला स्मरणाचा जवळचा वेळ आहे तो तिथे येते आहे, कारण दुसऱ्या गावाला गेलो आपण काहीतरी प्रयोजनानिमित्त जात असतो. परंतु तेच आणखी एखाद्या रचमजेच्या मोठ्या गावी गेलो, नगरे पादमेकमच, दुसरं एखादं ग्राम आहे तिथे थोडाफार वेळ मिळाला होता, पण एखादं नगराचं ठिकाण आहे, रचमजेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तर तिथे वेळच नसतो. म्हणून पाद म्हणजे चौथा हिस्सा. जे 100% होणार होतं तिथं घरी ते 25%वर आलं, पण तरी सुद्धा तो त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणचा तो आचार आपण करत असतो, कारण ती दैनंदिनी आहे. ज्याला आपण नित्यविधी असं म्हणतो की तो दैनंदिन आपल्याला काही विधी कमी करता येतात, काही विधी जास्तही करता येतात. हे एक दृष्टपर उदाहरण दिलं की या श्लोकामधून दृष्टपर म्हणजे व्यवहारिकता सांगितली आहे की जसं तुम्ही घरी करता, दुसऱ्या गावाला गेल्यानंतर अर्ध होते, परत आणखी एखादं फार गडबडीचं ठिकाण आहे नगरासारखं तिथे गेलं तर आणखी चौथा हिस्साच. आणि मग पथी शूद्र वदाचरित, चौथा हिस्सा म्हणजे ज्या वेळेला शेवटचं हीनपणाचं वर्तन, की जसं एखादा शूद्र असतो आणि शूद्राला जसं हीन म्हटलेलं आहे तसं त्या ठिकाणी एखादी काही गोष्ट तुम्हाला करायची असेल, मग तुम्ही चालता चालता का होईना रस्त्याला चिप्सचं पाकिट घेणार, काही घेणार, आपलं पोट भरणार, पुढे चालणार आहे की नाही. अशा प्रकारे जी गोष्ट आपण आपल्या घरात बसून सोफ्यावर बसून चहा घेतो, तीच जर गोष्ट रस्त्याला असली तर पटकन त्या आठवड्याला त्यावर एक कप चहा पटकन रस्त्याला बसून. आता रस्त्याला आपण बसून दररोज खातो का, पण त्या दिवशी तुम्हाला खायची वेळ आली ती. म्हणजे काही वेळेला काही गोष्टी आपल्या व्यवहारासाठी आपण बरोबर ऍडजस्टमेंट करून घेतो, करतोच की नाही. चहाची तलब जात नाही, नाही घरी तर बाहेर का होईना पण घेतोच आपण. तसं ते जसं नित्यकाप्रमाणे तुमच्या जीवस्वरूपाशी ठाकलेलं आहे, तसं हे जीवनामध्ये
धर्मरूप तत्व पाळत असताना सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये आपला जो काही नित्य स्वामींनी सांगितलेला दैनंदिन आपला आचार आहे तो जीवस्वरूपी आपण ठेवलाच पाहिजे. मग ते नामस्मरण असो किंवा देवदेव पूजा असो, एक विशेष का होईना आपल्या सोबत प्रत्येकाच्या असलाच पाहिजे. आपली परंपराच आहे की साधवंता जो ईश्वरीचं जे वंदनीय भाग आहे, नमस्कारण्याचा भाग आहे, तो आपल्याजवळ असला पाहिजे. छोटासा विशेष ताईतात ठेवा, डबीत ठेवा, आपल्या पर्समध्ये ठेवा, खिशात ठेवा, पण तो विशेष आपल्या सोबत जर असेल तर ते समजा आपल्याला नमस्कार करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, एखाद्या आपण पाळत्या न पाळत्या ठिकाणी जातो तिथून त्या ठिकाणी आल्यानंतर तो विशेष नमस्कार आपण करत असतो. आणि काही वेळेला काही लोक अशा प्रकारे आमचा विशेषच घरी राहिला, मग आता पाणीच प्यायचं नाही, मग त्यासाठी काही तो पर्याय नाही. धर्म एवढा काही विशेषावरच नुसतं नसतो, तिथेही आपल्याला काहीतरी पर्याय करता आला पाहिजे. म्हणून ज्याच्याजवळ समजा आहे किंवा अभावितपणे विसरूनच गेला घरी आणि मग दिवसभर काही उपाशी राहायचं का, पाणीच नाही प्यायचं का, त्याच्यासाठी आपल्याला नाम दिले, नाम घ्यावं, देवाला आठवावं आणि मग ते पाणी घ्यावं. तिथे विशेष नाही केला तरी चालतो. नाही तर काही वेळेला आम्हाला असे काही मिळाले की बाबा आमचा विशेष घरी राहून गेला, त्यामुळे आम्ही पाणीच पिलो नाही, संध्याकाळपर्यंत ते पाणीच पिलो नाही, मग घरी आल्यावर पाणी पिलो. अरे बाबा, तुमच्या वर्षी देव जवळच आहे ना, नाम आहे तुमच्या मुखात ईश्वराचं काही शास्त्राचं काही वाक्य आहे ते म्हणा, त्याचं चरणोदक घ्या आणि पाणी प्या. नाही विशेष तर दुसरं साधन आहे ना. म्हणजे आपल्याला विषय व्यवस्था करता आली पाहिजे. कोणत्या साधनाने असं सांगितलंय की बा हे केलं तर ते राहणार आणि ते केलं तर ते राहणार, असं कधीच नाही. ईश्वरी संपूर्णत्व, ईश्वराच्या प्रत्येक क्रियेमध्ये संपूर्णत्व आहे, अपूर्णता कुठेच नाही. विशेषामध्ये आहे तर त्या ईश्वराच्या वाक्यातही संपूर्णता आहे. तेच वाक्य त्यावेळेला तुम्ही इथं उच्चारलं त्यानंही तो विधी तुम्हाला प्राप्त होत असतो. अशा प्रकारे धर्मरूप हे जे काही आपलं तत्व आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचे असतात आणि त्यामुळे आपला धर्म आपण व्यवस्थित सांभाळू शकतो. धर्माला कुठलाच तडा जात नसतो. अशा प्रकारे या ब्राह्मणाने विचारलेला प्रश्न की एवढ्या सकाळी तुम्ही जेवण करता, म्हणून ते म्हणतात की ज्या वेळेला जी आवश्यकता आहे किंवा ज्या वेळेला जे करणं गरजेचं आहे ते आपण केलं पाहिजे. मग ते म्हणतात जसं तुम्ही व्यवहारामध्ये घरी करता ते बाहेर गेल्या होत नाही, परत दुसऱ्या ठिकाणी गेलं ते तेवढं घडत नाही आणि रस्त्याने चालताना तर त्याच्याही पेक्षा क्षुद्रपणाचं आचरण असते. मग तुम्ही जसं व्यवहारामध्ये एखाद्या कार्यसिद्धीला नेण्यासाठी ते करता, तसं आता आम्हाला आमचं काही धर्मसिद्धार्थ काही करायचं असेल, अटन करायचं असेल, काही विजन करायचं असेल, मग ज्या वेळेला देशाची परी वेगवेगळी असते. कोण्या देशात 9 वाजता स्वयंपाक होते, आमच्या खानदेशात 9 वाजताच भिक्षा करा लागते. विदर्भामध्ये इकडे 12च्याच पुढे होते, आहे की नाही. मग देशानुरूप वस्ती पर्याय ज्या ज्या देशात स्वामीने सांगितलं की आता नाही 3रा प्रहरी, पण आता तिकडे 3रा प्रहर उजळत नाही ना. खानदेशात दुपारचा प्रहर नसतोच, तिकडं सकाळी 12च्या आतच काय असेल ते. म्हणजेच ज्या त्या भागानुरूप सांगितलेले वचन हे काही काय असतात, हे कालानुमानाने आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. काल अनुलक्षून, वेळ अनुलक्षून, म्हणजेच बांधलेपणाचा विधी ईश्वरीचा कोणताच नाही. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक विधी परमेश्वराचा बांधलेला नसतो, की बांधलेला विधी हा देवताजनित आहे आणि म्हणून भाव आणि विधी या वेगळं आपलं साधन आहे. हे भावातीता व्हावे, अतीत म्हणजे वेगळं, हे भावाच्याही वेगळं आहे आणि विधीच्याही वेगळं आहे. व एखादा विधी सांगितला तो आता पक्काच झाला असं नाही, त्या विधीलाही कमी अधिक आपल्याला आपल्यानुसार करता येते. या स्मृतीमधून अशा प्रकारचा हा आचार्यांच्या मुखातून आपल्याला आलेला संदेश आहे. नित्य नैमित्तिक विधी प्रकाशी शेनपुंजी दृष्टांत कथन. आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक नित्य विधी असतो आणि एक नैमित्तिक विधी असतो. नित्य म्हणजे स्वतःसाठी एकट्याने केलेला, नैमित्तिक म्हणजे 4 चौघाच्या निमित्ताने आपण जिथे एखादा विधी आचरत असतो, 4 चौघ एकत्र येऊन केलेला विधी. जसं आपल्या शास्त्रामध्ये अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, प्रसाद, सेवा आणि निद्रा हे 7 नित्य विधी आहेत. आणि संघ, सांगात, भेट, शुश्रूषा. संघ ज्ञानाकारणे, सांगात वैराग्याकारणे, ज्ञानाकारणे वैराग्याकारणे केलेला संघ सांगात. आणि भेट म्हणजे एकमेका भेटल्याची, त्या ठिकाणी मग भेटकाळ होतो, 4 चौघ एकत्र येतात
एखाद्या अशक्ताची सेवा शुश्रूषा तिथे एकत्र येतो आणि मग अशा वेळेला आपल्याला निमित्ते म्हणजे एकमेकाच्या निमित्ताने तो विधी त्या ठिकाणी घडत असतो. म्हणून अनेकांच्या निमित्ताला घडलेला विधी त्याला निमित्त विधी म्हणतात आणि एकट्यासाठी आपल्यासाठी आपण जेव्हा आचरण करतो त्याला नित्य विधी असं म्हणतात. परंतु त्या दोन्ही विधीचं अनुष्ठान आपल्या ठिकाणी कसं असलं पाहिजे हे आचार्य आपल्याला स्मृतीतून दाखवतात. एक दिवशी भटोबाशी निरूपण केले की राजसा तामसा अटनची प्रधान आणि सत्वस्था शुश्रूषा प्रधान नित्यविधी माहेर नैमित्त्यविधी सासुरे जासलवट स्थानी व्हावे शेनपुंजी असे ते एकू पो पाये माझा म्हणे एकू हाते माझा म्हणे एकू शब्दे माझा म्हणे एक दृष्टी माझा म्हणे ऐसे दास्य करावे गा. आणि त्यामध्ये उपायही आचार्यांनी सांगितला की ते करत असताना कशा प्रकारे तो सिद्धीला न्यावा आचार. आचार्य म्हणतात की जो एखादा राजस तामस असतो प्रकृतीच्या अंतकरणामध्ये त्याच्या नेहमी रजस्तमाचे उठावे होतात आणि मग राजस तामस असल्यामुळं त्या चौघामध्ये त्याचं काही ते त्याला मन लागत नाही, चिडचिड होणार, आपला राग दुसऱ्यावर काढणार, कुठेतरी एखादा आचरण क्रियेमध्ये त्याला अडथळा निर्माण होणार स्वाभाविक दोषामुळे. कारण स्वभाव हा फार महत्वाचा असतो आणि म्हणूनच स्वामींनी आपल्याला स्वभाव मात्रे असं म्हटलेलं आहे. एक स्वभाव हा देहाचा आहे आणि एक स्वभाव हा जीवस्वरूपीचा आहे. जीवस्वरूपी सुद्धा जे स्वभाव असतात ते स्वभाव म्हणजे हिरकस तिरकसपणे अनेक प्रकारे आपल्या जीवस्वरूपाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात त्या स्वाभाविक दोषामुळे. स्वभावाला मात्रा नाही असं म्हणतात, पण देवाने सांगितले की स्वभावाला मात्रा दिलीच पाहिजे. स्वभावाला जर मात्रा दिली नाही तर आपलं समजा कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे रजतमाचं कार्य प्रतिबंध होऊ शकत नाही. यासाठी स्वभावाला मात्रा म्हणजे संयमन. तशी पाण्याची गुळणी तोंडात धरली का बोलणं बंद, तसं अंतकरणाच्या ठिकाणी त्याला फाळुके सांगितलं देवाने की तुमच्या ठिकाणचं अंतकरणाचं फाळुक. ज्या वेळेला स्मरण करतो आपण तर फाळुके पांघरायला सांगितलं. तर डोळ्यावरती फाळुके पांघरलं तर समजलं, पण अंतकरणावर फाळुक म्हणजे की जे हृदय आहे, जे ग्रहण करणारं द्वार आहे, की जे चांगलं वाईट घेत राहते नेहमी. आणि तिथं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जर कपडा आपण जसं एखादी गोष्ट आहे फाळुक म्हणजे कपडा ती जशी झाकून ठेवतो तसं काही वेळेला स्वभावाच्या नियंत्रणाने आपल्या दोषाला सुद्धा आपल्याला आच्छादता आलं पाहिजे. म्हणून म्हणतात गुण तो वातवेरी घेऊसावा. अंधारात पडलेली वस्तू जशी आपण घेवसतो प्रकाश लावून तसं गुण असतो, तो दोषातूनही गुण आपल्याला घेता आला पाहिजे. एखादा दोष डोळ्याने दिसतो पाहतो पण त्यामधूनही गुण आपल्याला घेता आला पाहिजे, म्हणजे आपल्या मनाची यथास्थिती भंगत नाही. मनाचं जे व्यथानिकपण आहे, मनाच्या ठिकाणी होणारे जे दुःखरूपते जे भाग असतात ते आपल्या संयमनाने आपल्याला ईश्वर कृपेने ते सहजपणे आपल्याला शेवटाला नेता येतात. यासाठी या ठिकाणी आचार्य म्हणतात की राजस तामस जर असेल त्याच्या पुरुषाच्या ठिकाणी अटनाचा भाग विशेष असला पाहिजे. अटनाची प्रधान आणि सत्वस्थाशी शुश्रूषा प्रधान. एखादा सात्विक प्रकृतीचा असतो तर त्याला शुश्रूषा सेवा विधीमध्ये सत्वरूप जो आहे तो सहन करण्याची शक्ती असते त्याच्या ठिकाणी, तो त्यांनी सेवेचा भाग घेतला पाहिजे. सेवेने फार विशेष प्रकारची कर्मणाश योग्यता होते. सेवेचं मर्म हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सेवेमुळं माईन भट्टांसारखे सर्वशास्त्र संपन्न ब्राह्मण की त्यांना कोणी बरोबरीचा विद्वान नाही अशा काळी महाराष्ट्रामध्ये विद्वान व्यक्तिमत्व पण मजशी एक लिंबू द्यावा. ते आबाईसाला म्हणतात की मला एक व्यापार द्या. आबाईसा म्हणतात वाटलेले व्यापार आहे. मग ज्या वेळेला जातात चुलीची राख कोणी काढलेली नाही ते व्यापार घेतात. पहा किती नम्रता झालेलं जीव स्वरूप आहे. एकीकाळचे कोणी बरोबरी नसलेला विद्वान एवढं विद्वान व्यक्तिमत्व पण चुलीतली राख काढतात आणि त्यामध्ये अतिशय नम्रता त्यांच्या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारे सेवेमध्ये त्या असलेलं महत्व आणि त्यामुळं सत्वस्थ जो पुरुष असतो
त्या सात्विक पुरुषाने त्या सेवेचा स्वीकार करावा। राजस तामस असेल तर त्यांनी काही दिवस अटन विजन किंवा समजा नित्यकामध्ये म्हणजे ध्यान एकत्र लावून तो स्मरण आणि सात्विकपणा आपल्या ठिकाणी आणावा। स्मरण आणि सत्व बांधले जाते असं म्हणतात, तर ते स्मरण आणि सत्व आपल्या ठिकाणी निर्माण करावं एकत्र एकांतामध्ये जाऊन। त्याचबरोबर आणखी भट्टोबास उपमा देतात की नित्यविधी माहेर निमित्तविधी सासुरे। नित्यविधीला माहेर असं म्हटलेलं आहे का? जो नित्यविधी आहे तो माहेरासारखा असतो का? का माहेरी जसं सगळ्या गोष्टी काय आपल्या मनाने प्रेमाने सौजन्याने आईच्या म्हटल्याने केलं नाही केलं आणि म्हणून आपल्या मनावर असतं, केलं काय नाही केलं काय, तिथं कोणी आपल्याला सासुरवास करणार नसते, म्हणून त्याला माहेर असं म्हटलेलं आहे। आणि मग नित्यविधी सुद्धा तसाच आहे, तो तुमच्यावर आहे की आज समजा हा एखादा विधी केला काय नाही केला काय, आणि म्हणून नित्यविधी माहेर की त्या नित्यविधीमध्ये काही तुम्हाला कोणी बोलणार नाही, शेवटी तुमचं तुम्हालाच करायचं आहे। स्मरणाचे 10 गाठ्या 5 गाठ्या जरी केल्या तुम्ही 10 करता जवळजवळ 5च केल्या, कोण बोलणार आहे तुम्हाला? पण तीच जर समजा नित्य की विधीची दिनचर्या तुमच्या एकट्यासाठी आहे, पण जेव्हा तुम्ही निमित्त कामध्ये येत असता त्यावेळेला निमित्त कामध्ये 4 चौघ असतात, बोलणारे असतात, गुरुसुहृद असतात, हितचिंतक असतात, किंवा घरात सुद्धा आपल्याला म्हणणारे असतात, बाबा सकाळी पोरगं उठलं देवपूजाच केली नाही, आणि असं हेच केलं नाही तेच केलं नाही, आपण त्याला म्हणतो बोलतो। म्हणजेच जिथे बहुताचा समावेश असतो तिथे काहीतरी बोलणारे असतात, आणि म्हणून बोलणारे असल्यानंतर ते सहन करण्याची शक्ती सुद्धा आपल्या ठिकाणी असली पाहिजे। जर असेल ज्याला ते शक्य आहे त्या नित्यकापेक्षा नैमित्तिक श्रेष्ठ आमच्या धर्मशास्त्रात सांगितलं की नित्यक विधीपेक्षा नैमित्तिक हा श्रेष्ठ आहे। एखाद्या 4 चौघामध्ये राहून बहुतामध्ये राहून जो आपलं धर्मरूप आचरण सिद्धीला नेतो किंवा तिथलं विधी विधान ते पूर्णत्वास नेतो त्याला विशेष प्रकारचं गोमत प्राप्त होते, कारण बहुतांचा संघर्ष त्याला करावा लागतो, बहुतांचं म्हणणं ऐकावं लागते, आणि समजा अनेकांचे अनेक विचार असतात, अनेकांचे अनेक प्रवृत्ती असतात, त्या सांभाळाव्या लागतात। म्हणून निमित्त विधी हा श्रेष्ठ आहे, पण जर समजा त्याच्याकडून सांभाळणं होत नसतील, तो एक बोलला हा 2 बोलत असेल तर 2 जोडला जातो, म्हणून त्यापेक्षा नित्यकामध्ये जाऊन बसायचं। त्याच्याकडून समजा असं कार्य शेवटाला जात नाही, त्याने गाठी घेऊन कोपऱ्यात तोंडावर फळके घेऊन बसून घ्यायचं, पण निष्कारण अविधिरूप दोष जोडू नये, भांडण तंटा करू नये, एकमेकाची वार्ता विलाप अन्य वार्तेने करू नये। अशा प्रकारे नित्यविधी हा माहेर सांगितला, नैमित्तिक हा सासुरास्थानी सांगितला, आणि आपण जे व्हावं ते कैसे व्हावे म्हणून सांगतात आचार्य की जासलवट स्थानी व्हावे। जासलवट म्हणजे पडी चाटू, जे बाया ते पीठ करतात ना तयार, त्याच्यामध्ये लाकडाची पळी टाकतात मोठी आहे ना, त्याला चाटू म्हणतात। तो चाटू कसा आहे किंवा चमचा, तो कशातही टाका, खिरीमध्ये घाला, गोळांत घाली जे, आंबांत घाली जे, वरणात टाका, गोळात टाका, खिरीत टाका, एकच चमचा सगळ्यात जातो, तो नाही म्हणत नाही। तसं आपण जासलवट स्थानी व्हावे, त्या पडीप्रमाणे आपण सगळ्या गोष्टीला विषय झालो पाहिजे। व्यवहारिक उदाहरण देऊन आचार्यांनी आपल्याला हे स्मृती स्थळातला आदर्श दाखवला की ती पडी जशी सगळ्याला विषय होते, पात्र होते, तसं हे जीवस्वरूप आहे। याला जर आपण नम्रतेचं आपल्याला आचरणाने किंवा स्वामींच्या विचाराने जर याला समजा अशा प्रकारचं नम्रतापूर्वक कार्य केलं तर त्या जासलवट म्हणजे पडीप्रमाणे आपण सगळ्या गोष्टीला योग्य होऊ शकतो। म्हणून आपण काय जासलवट स्थानी व्हावे। सेनपुंज असे ते एकू पो माझा म्हणे, एकू हाते माझा म्हणे, एकू शब्दे माझा म्हणे। शेनपुंजीचं या ठिकाणी उदाहरण दिलं, म्हणजे शेण वेचणारी गवऱ्या वेचणारी एखादी मुलगी असते, मग ती 2-4 मुली जातात टोपलं घेऊन। आता खेड्यातल्या बायांना किंवा तुम्हाला त्याचा अनुभव आहेच, जरी तुम्ही शहरात राहता तरी खेड्यातून आलेलेच लोक आहेत सगळे। ज्यावेळेला शेण वेचायला जातात 2-4 पोरी हातात टोपले घेऊन, त्यावेळेला पळतच सुटतात, पळत गेल्या पावर तो माझाच आहे बरं, त्याला हात नको, तोही माझाच आहे, तोही माझाच आहे, मग ते म्हणते त्याच्या पुढचा तू घे। म्हणजे हा जीवस्वरूपीचा इथं उदाहरण दिलं की शेणाचा पोटा आहे त्याच्यासाठी आत्मत्व किती, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे,
मग तो म्हणते पायाने खून करून देते की हे हात लावला का हे माझंच आहे, किंवा पायाने म्हणते की तोही माझाच आहे, आणि दृष्टीने खुणवते तोही माझाच आहे. मग ते म्हणते आता तिन्ही तुझे, मग त्याच्या पुढचे ती दुसरी पोरगी पाहते. तिथं जसं समजा आत्मत्व आहे त्या प्रापंचिक वस्तूच्या ठिकाणी माझं माझं म्हणण्याचं, तसं इथं सुद्धा हाही विधी मला घडला पाहिजे, तोही विधी मला घडला पाहिजे, अशी माणसाच्या ठिकाणी हव्यास असला पाहिजे. स्वामी म्हणतात बोरजू करीना पर करीना ऐशी हावही न बंदे. आपण एक काय की समजा सगळेच विधी घडणार का, आपल्याला नाही घडत. असं थोडीच असते की जेवढं आपण कल्पना केली तेवढे विधी घडणारच आहे. पण हाव तर पाहिजे की नाही. अंतकरणामध्ये 10ची कल्पना केली तर 2 घडतील, पण हाव असणं फार महत्वाचं असते. हाव जर असेल तर तो विधीचा योग त्या ठिकाणी आपला येत असतो आणि ईश्वर त्या विधीचा योग पुरवितात. अशा प्रकारे आपल्या जीव स्वरूपाला आपण तशा प्रकारचा आयाम दिला पाहिजे. त्यामुळे आपल्याला धर्म आपण आपल्या त्यामध्ये गुंतलेला राहू आणि काही ना काही विधिविधान आपल्याकडून घडत असतात. अर्थातच संविधानामध्ये जे उदाहरण आहेत, ज्या ज्या भक्तजनांना आचार्यांनी घडून घडून योग्य केलं आणि त्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शन आचार्य हे आपल्या मुखातून करतात, आणि ते त्यांच्यासाठी तर केलंच केलं, पण तोच आदर्श किंवा तोच आचार आचार्यांनी आपल्याला सुद्धा आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी सांभाळलेला आहे. तथा निमित्त करणी प्रशंसा एक दिशी भटोबासी म्हणतले. निमित्त विधी करावा गा मग 8 वर्षा निमित्त विधी करिता जे गोसावे सांगितले. ते 16 वर्षा भांडारे कारण सांगतीची. म्हणून नित्यविधी मळल्या निमित्त विधी आचार्य उजडी दे. आन नव्यासी सांगा तू आन अशक्ताची शुश्रूषा हे दोन्ही अवघडे. गोमटे कारणा तैसेची ओखटे आहे. म्हणून चांग प्रयत्ने अशक्ता अक्षमाचे करावे. जैसे कोथळेनी केले श्री प्रभूंचे. अधिकरणा जवळीके असिजे तव जिज्ञासा कीजे. शास्त्राभ्यासी जे का विदेशी अटन कीजे. मध्ये व्रथा काळू वाया जाऊ ने दिजे. अशा प्रकारची आणखी हे स्मृती निमित्त विधीविषयी आणलेली आहे. कशा प्रकारचं आपलं करण म्हणजे कर्तृत्व असलं पाहिजे. स्वामी म्हणतात की कवने करणे मुंची जेना. जीव देवतेच्या करणाने आपलं मुंचन होणार नाही. पण भट्टवासांना म्हणतात, माहिमभट्टांना म्हणतात की एक करणी असे का. इथं जीवोद्धरण कार्यासाठी तुमच्या ठिकाणी करणी आहे, कर्तृत्व आहे, क्रिया करावी लागणार आहे. तसं आपल्यासाठी सुद्धा हे निमित्त विधीमध्ये करणं सांगितलेलं आहे. भट्टवास म्हणतात की निमित्त विधी करावा मग 8 वर्षा निमित्त विधी करिता जे गोसावी सांगितले ते 16 वर्षा भांडारे करा न सांगती. मी देवाचं सन्निधान केलं आणि तिथे देवाच्या सन्निधानात बाईसांसारखे भक्त परिवार प्राप्त झाले. प्रेमी भक्त मिळाले, ज्ञानी भक्त मिळाले आणि मोठा परिवार प्राप्त झाला. वास्तविक पाहता आमच्या स्वामींनी सुद्धा एकांत परिभ्रमण केलं, एकांत चर्या केली. कुठल्याही प्रकारे सन्निधानामध्ये परिवार नाही, काहीच नाही, उदास वृत्ती. परंतु स्वामींना मात्र आता परिवार प्राप्त झाला. बाईसांपासून स्वामींना प्रेमदान झालं, स्वामींनी प्रेम दिलं बाईसाला आणि मग परिवार प्राप्त झाला. आणि स्वामी म्हणतात बाई येथ याचा 7-5 मिळवणी देव केला. ज्यावेळेला त्या रामटेकच्या बाया बोने बाया स्वामींना भेटण्यासाठी आल्या खडपुरीला, त्या पहिले देवाला म्हणतात रामटेकला की तुम्हाला कोणी आहे का परिवार वगैरे. स्वामी म्हणतात कोणीच नाही. स्वामी बोलत नव्हते, मौन. देव मान होतात, आम्हाला कोणीच नाही, आम्ही एकटेच. आणि देवाला त्यांनी पहा संपूर्ण असे तोपर्यंत पाणी भाताची बोने बायांनी त्यांना स्वामींना आरोग्य दिली आणि स्वामींनी दररोज त्यांचं भोजन स्वीकारलं, उपहार स्वीकारलं. आणि त्यांना वाटलं आता स्वामींना कोणीच नाही. पण ज्या वेळेला त्या बाया चालल्या होत्या त्र्यंबकेश्वरला आणि मग तिकडे जाताना रस्त्यातच त्या ब्राह्मणीच्या घरी मुक्काम झाला सावखेड्याला. आणि ती बाई म्हणते काही बाई तुम्ही काही चांगदेवरावाच्या भेटीला चालले. ते म्हणतात की चांगदेवराव. आता देवाला त्यावेळेला नावच नव्हतं, कारण देवाने काही नाव सांगितलंच नाही. त्या म्हणतात तुमचं नाव काय. तर देव मौन्य उदास, देवाने मौन्य घेऊन घेतलेलं होतं. आणि मग आता त्यांना फक्त मौन्य देव एवढंच. मग तुमचं नाव काही सांगितलं नाही स्वामींचं. स्वामींनी त्यावेळेला
मग चांगदेवराव ज्या वेळेला त्या बाईने म्हटलं की चांगदेवराव यांच्या भेटीला चालल्या का, त्यावेळेला त्या म्हणतात कोण चांगदेवराव. ते म्हणते तुम्हाला माहित नाही. अहो काय सांगावं त्या पुरुषांचं बरोबरपण, सौंदर्य, लावण्य, औदार्य असे सत्कीर्तिवान पुरुष, त्यांच्या दर्शनाने मनुष्य शांत होतो, वेधल्या जातो. आणि अशा प्रकारची ही श्रीमूर्ती आमच्या या खडकुली गावाला आलेली आहेत. खडकाळी अशी सावखेड्याच्या बाजूनच खडकुली, आणि तिथेच त्यांचं वास्तव्य आहे. त्या बायांना रात्रभर झोप नाही. कोण आहेत बा चांगदेवराव नावाचे पुरुष, कोण आहेत, त्यांची आपण भेट घेतली पाहिजे. देवाच्या नावामुळे त्यांना वेद संचरला. नामीची वेद म्हटलाय ना, स्वामींचं नाव घेतलं आणि त्यांना वेद संचरला. आणि त्या बाया रात्रभर झोपल्या नाही. सकाळी पटकन उजळता बरोबर उठल्या आणि त्यांना वाटलं आता आम्ही कधी स्वामींना भेटू, कधी नाही. त्यांना माहित नाही की हे आपले मौन्य देव आहेत रामटेकला असलेले. आणि त्या जातात, पाहतात तर त्या ठिकाणी लांबूनच स्वामी त्या ठिकाणी दंत धावन करत असतात, दात घासत असतात. आता हे दाताची श्रीमूर्तीची लीळा आपण आठवतो ना. स्वामी सकाळी त्या ओट्यावरती बसून तिथे दंत धावन करत असतात आणि स्वामी लांबूनच त्या बायांना पाहतात आणि स्वामी त्या बायांना पाहून ओळखून घेतात. मग स्वामी श्रीकरावरती असं आपला श्रीकर असा निढळावर ठेवतात. कोणीतरी बाया येत आहे आणि येताना दिसतात आणि स्वामी म्हणतात येतची यजमाने येत की. यजमान म्हणजे देणारा. या बायाने आम्हाला रामटेकला असताना आरोग्य दिलेली आहे. दररोज प्रतिदिनी भोजन आम्ही यांचं स्वीकारलं आणि ही यजमान बाया इकडे कुठं. आणि मग समजा त्या जवळ येऊन पाहतात हे तर आमचेच आहेत, हे आमचे मौन्य देव. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वामींना त्या बघतात, आश्चर्यचकित होतात. देवाला म्हणतात तुम्ही तर म्हणते आम्हाला कोणीच नाही परिवार, आता कस काय, मला तर बरेच देव दिसतंय सन्निधानामध्ये. मग देव पहा किती निराभिमान. देव म्हणतात एक याचा साता पाचा मिळून देव केला. हे 7-5 जमलेनी यांनी आम्हाला देव पण आणलं. वास्तविक पाहता ईश्वर मुळातच देव आहे, पण स्वतःला श्रेष्ठत्व न म्हणून घ्यावं. नाथोबाज म्हणतात देखील आमचे गोसावी कैसे आपले ऐश्वर लोपिती. ईश्वर स्वतः ऐश्वर्यवान असून सगळे संपन्न गुणांनी, सगळ्या सौंदर्याने, औदार्याने युक्तत्व असून, शक्तीने संपूर्णत्व असून आपलं ऐश्वर्य सुद्धा ईश्वर लोपवितात, श्रेष्ठत्व दिसू देत नाहीत. अशा प्रकारचं यतिमुनीचा वेश धारण केलेला आमच्या स्वामींचा हा अवतार आहे. आणि म्हणूनच स्वामींच्या अवतारित्वाची विशेषता ही आपल्या साधनामध्ये आणि आचरणामध्ये दडलेली आहे. जी ईश्वराची खावणी आहे ती साधनवंताची खावणी आहे. याला म्हणतात कृत खावण. जी ईश्वराची ऐश्वर्य प्रकट न करावी ही खावणी आहे, तीच खावणी साधनवंताची आहे. ती साधनवंताची खावणी ज्याच्याजवळ असते त्याचं साधन ईश्वर चरित करतात, कारण त्याचा त्या ईश्वराला अभिमान असतो. अशा प्रकारची ही साधन परंपरा आपली ईश्वर मार्गीची आहे. आणि म्हणून आमच्या देवाला त्या साधनवंताचा विशेष अभिमान असतो. त्या प्रकारे इथे नैमित्य विधीच्या संयोगाने काय होते म्हणून आचार्य सांगतात की जे गोसावी सांगितले ते 16 वर्षा भांडारेकरांना सांगतील. आम्हाला सन्निधानामध्ये फक्त देवाचं आऊट वर्ष निमित्त विधी करिता, आऊट म्हणजे 3.5 वर्ष आम्ही सन्निधान केलं, पण आम्हाला देवाने अशेष विशेष शास्त्र निरूपण करून घडून मडून योग्य केलं असं आचार्य म्हणतात. आणि भट्टोबा आणि भांडारेकर स्वामींची त्यावेळेला उदास प्रवृत्ती. तांदळले पाणी पेव न मागतीच. तुंगभद्रेच्या काठावरती स्वामी त्या ठिकाणी उभे बसतात पाणी पिण्यासाठी. ते स्तुंभ त्या ठिकाणी घसरून पडते त्या पुरामध्ये आणि मग स्वामी त्या पुरामध्ये पाण्याबरोबर लाटेबरोबर वाहत वाहत जातात. लोक म्हणतात माणूस आला माणूस आला. मग स्वामींना त्या पाण्यातून काढतात आणि मग स्वामी तिकडं आपलं परिभ्रमण करणार तेलंग देशात करतात. अशा प्रकारे स्वामींच्या ठिकाणी असलेली एक उदास प्रवृत्ती की भांडारे काळा 16 वर्ष सन्निधान, परंतु अप्रोक्षा योग्य नव्हतीची. सेवा घडली. सेवेच्या संयोगाने सन्निधानाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांची पातळी वाढलेली आहे. आपल्या लक्षात येईल की पटीशाळा पडत होती आणि पटीशाळा पडत असताना त्या देवता त्यांना दिसतात. तुम्हा आम्हाला दिसतील का? भांडारेकरांना देवता दिसले आणि सांगितलं मुलांना की बाहेर निघा बाहेर निघा नांदेडला.
ते आता पटीशाळा त्या ठिकाणी खाली पडणार आहे आणि मग त्या ठिकाणी ते पटीशाळा खाली पडली, त्यांचं श्रेष्ठत्व तिथे प्रगट झालं. परंतु ज्ञान निरूपण नाही, पण सन्निधानाचं सामर्थ्य किती आहे. त्या सन्निधान संयोगाने निमित्तविधी सुद्धा तसाच आहे. त्या निमित्तविधीच्या सन्निधानाने अनेक प्रकारे आपले आपाप कर्मनाश होत असतात. त्या संयोगाने अनेक प्रकारचे अनेक दुःख आणि अडथळे आपले नासत असतात. तसं भंडारेकराला सुद्धा ती त्यांची चर्या चरित होत गेली, योग्यता वाढत गेली. राहिलेलं कार्य काही ज्ञान रूपाचं असते, ते परमेश्वराला माहिती आहे कसं करावं. गुणसंबंधी सुद्धा त्या प्रकारे परमेश्वर ज्ञानरूप कार्यचरित करू शकतात. आणि म्हणून सन्निधानाचं इथं महत्व विशेष वाखाणलं. परंतु निमित्त विधीचा ज्यावेळेला आपण स्वीकार करतो, तर त्या निमित्त विधीमध्ये जसं स्वामींच्या सन्निधानामध्ये भक्तजन आले, आचार्य आले, आणि मग आऊट वर्षात स्वामींचा मनोधर्म यांना आपण ज्ञान दिलं पाहिजे आणि ज्ञान परंपरेसाठी भट्टवासांना घडून मळून योग्य केलं. तर निमित्त विधीने आचार्यांनी त्या ठिकाणी पुरुषाला उजळता निर्माण होते. आणि नव्याशी सांगातून अशक्ताची शुश्रूषा हे दोन्ही अवघड. परंतु हे निमित्त विधी करत असताना काही गोष्टी कठीणही असतात. नव्याशी सांगात वेगवेगळे लोक भेटतात, तोच मनुष्य त्या ठिकाणी असं नाही. अनेकांशी संपर्क येईल, अनेक प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील, पण सगळ्यांशी सुसंवाद साधणं हे फार महत्वाचं असते. सगळ्यांना समजून घेणं, एकमेकाला समजून घेणं हे महत्वाचं असते. आणि अशक्त जर असेल, अशक्ताची जर एखाद्या निमित्त विधीमध्ये शुश्रूषा असते, त्यावेळेला तो अशक्त त्या रोगाने व्याधीने तो त्रस्त असतो, त्यामुळे तो चिडचिड करतो. मग तो समजा चिडचिड करतो म्हणून पुढच्या मनुष्याने त्याच्यावर चिडचिड करू नये, त्यांनी त्याला समजून घेतलं पाहिजे. त्या व्याधीच्या संयोगाने, दुःखासंयोगाने तो त्या ठिकाणी अंतःकरणात उद्विग्न झालेला असतो आणि म्हणून त्या उद्विग्न अवस्थेमध्ये त्याला आधार देण्याची आपली गरज असते. पहा, याच्यामध्ये हा आपल्याला कसा आचार स्मृतीस्थळातून दाखवलेला आहे. आजच्या वर्तमान स्थितीमध्ये फार याची गरज आहे, कारण सेवाभाव फार दुर्मिळ आहे. किंवा एखाद्या अशक्ताची मागाऱ्याची सेवा करणं हे दुर्लभ झालेलं आहे आणि म्हणून ती सेवा सुद्धा आपण सत्वस्थपणे करावी. आपण त्यांनी चिडचिड केली म्हणून आपण डबल चिडचिड करायची नसते. आपण त्याचं ऐकून घ्यावं, समजून सांगावं. तो रागीट असेल तर पटकन त्याला उत्तर देऊ नये, दिलं तर तो आणखी मानसिक दुःखात जास्त राग निर्माण करतो. आणि म्हणून अशा प्रकारे सत्वस्थपणे आपण आपलं धर्म आचरण केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला निमित्त विधी सारखे विशेष गुण प्राप्त होतात. म्हणून त्या ठिकाणी अशक्ताविषयी आणि त्या ठिकाणी जर आपला निमित्त विधी आपल्याला साधता आला तर गोमटे या कारण, त्यामुळे विशेष गोमट प्राप्त होईल. तैसेची जर का तिथे अनिष्ट काही आपलं अविधिरूप वर्तन झालं तर ओखटे ही कारण होईल. ओक्त सुद्धा म्हणजे पाप सुद्धा लागू शकते. म्हणून चांग प्रयत्ने अशक्ता अक्षमाचे करावे, जैसे कोथळेनी केले श्री प्रभूंची. उदाहरण दिलं, चांग प्रयत्नाने म्हणजे आपल्या प्रयत्नपूर्वक कार्य. एखादा प्रयत्नी असतो पुरुष, त्याच्या ठिकाणी वास्तविक पाहता एखादी देहाची अनाधिकाराची बाजू प्रत्येकाच्या ठिकाणी असते. कोणी एखादा तमरूप प्रधान असतो, कोणी रजरूप आहे, कोणी सत्वरूप आहे, सर्व सारखे नसतात. पण ती एखादी कार्यप्रणाली स्वामींचा मार्गदर्शन किंवा आचार म्हणून शेवटाला नेत असताना जर त्यांनी त्या प्रयत्नाने त्या गोष्टीला सहाय्यभूत होऊन की आपण आपल्याला जर समजा अशा प्रकारे आपण केलं तर आपल्याला दोष लागेल आणि म्हणून प्रयत्नपूर्वक आणि त्यांनी जर ते निरोधपूर्वक सहन केलं तर स्वामी म्हणतात की निरोध साहिले अधिक योग्यता होय, दक्षता होय. त्या निरोध म्हणजे दुःखामुळे आपल्या ठिकाणी जर आपण सहात्मकी पाडले तर योग्यता आपली वाढत असते, दक्षता वाढत असते. आणि म्हणून प्रयत्न या पुरुषाचं विशेष या ठिकाणी सांगितलंय की त्याचं दुःख परमेश्वर लवकर त्याला वास्तविक त्याचं साधन चलित करतात. एखाद्याचा जर तोच झाला त्या प्रयत्न पुरुषाचा ईश्वराला तर त्याचं साधन सुद्धा परमेश्वर लवकर चलित करतात आणि त्याला लवकर घेऊनही जातात. ईश्वर प्राप्तीचा मार्ग त्याच्यासाठी लवकर खुला होतो. परंतु प्रयत्न हा त्याच्या ठिकाणी महत्वाचा गुण सांगितलेला आहे. म्हणून त्यांनी उदाहरण दिले की जैसे कोथळेनी केले. कोथळबास हे फार सत्वशील होते. कोथळबास हे वाकी दिघी असलेले
दिघे या गावाचे, त्यांचं नाव होतं मेईदेव. आणि ते कोथळबास श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये भट्टोबासांच्या सहयोगाने चालले. ज्यावेळेला भट्टोबास दिघीला जातात, पाहतात ते देवता भक्तीमध्ये किती तल्लीन आहेत. सकाळी उठून त्या ठिकाणी सदा संमार्जन, चौक रंगमाळिका, देवतेचं स्तर्पण, पश्चात त्वरीचा तो विधी, त्या विधीला पाहून हे भट्टोबास त्यांच्या ठिकाणी भाळून जातात की एवढं जर का साचोकार देवाचं यांनी केलं, त्याला साक्षात ईश्वर प्राप्त होईल. मग ते म्हणतात त्या मेईदेवाला की तुम्ही जर आमच्या देवाचं, साक्षात परमेश्वराचं जर समजा असं केलं तर तुम्हाला ईश्वर प्राप्त होईल. तुम्ही कुठे आहे परमेश्वर? ते उद्धवपूरला आहे. मग त्यांना श्री प्रभूच्या सन्निधानात आणलं. त्यांनी जो सेवेचा स्वीकार केला, अशी काही सेवा केली का त्या सेवेने श्री प्रभू बाबांनाही वश करून टाकलेला आहे. श्री प्रभू बाबा म्हणतात ये भिंतीशी विकार तर या कोथळ्याशी विकार. ज्यावेळेला एक प्रसंग घडला, माईमभट्ट आणि माईमभट्टांची पत्नी धेमायसा आणि कोथळबास, त्यावेळेला दळण निसायची पद्धती असायची. आता कोथळबास हे अगदी निर्विकार सोजवळ मनाचे, कुठलाही मनात विकल्प नाही किंवा दोष नाही. ते दळण निसायला बसले. आता दळायला बसले त्यावेळेला जाते, मोठे जाते असायचे. मग एकीकडून त्या धेमायसा, एकीकडून कोथळबास, आणि ते जात्याने दळण दळावं लागते. तर तुम्हाला माहित आहे दळण दळण्याची पद्धती. मांडी घालून नाही होत, पाय लांब करावा लागतो, तेव्हा त्याला आधार लागतो. एक पाय लांब करावा लागतो, एक पाय जवळ ठेवावा लागतो. ज्यांनी जातं दळलाय त्याला माहित आहे. तर अशा प्रकारे कोथळबास एक पाय लांब करून बसले, एक पाय हाकून करून, तिथून धेमायसा. आता ते धेमायसाचा आणि कोथळबासाचा पायाला पाय असा लागत होता आणि ते दळत होते. माईमभट्टांची पत्नी धेमायसा, माईमभट्ट वास्तविक सन्निधानीचे पुरुष. पण मनात विकल्प आला, रे हे आमची स्त्री आहे या पुरुषासोबत अशी पायाला पाय लावून राहिली आहे. अशा प्रकारे मनात विकल्प निर्माण झाला. आणि मग ते थोडे रागावले धेमायसाला. आणि मग रागावल्यानंतर कोथळबासांच्या लक्षात आलं की समजा माझ्यावर हा विनाकारण आळंच घेतला, आणि म्हणून कोथळबास मनात तिळतिळ झिजू लागले. त्यांनी अंतकरणामध्ये दुःख केलं आणि माझ्यावर निष्कारण केलेला हा आळंच आहे. आणि मनामध्ये ते थोडं दुःखिस्त झाल्यामुळे भोजन कमी झालं, शरीराला त्यांच्या थोडा त्या ठिकाणी तिळतिळ झिजण्यामुळे शरीर पुरुष व्हायला लागलं. आणि श्री प्रभू बाबांनी ते ओळखलं, माझ्या भक्ताला होणारं दुःख आहे. आणि म्हणून एक दिवशी माईमभट्टांच्या समोरच श्री प्रभू बाबा वेडी पिशे असलेली मूर्त, पण माईमभट्टाला अनुलक्षण म्हणतात की या भिंतीशी विकार तर माझ्या कोथळ्याशी विकार. भिंत हे जड आहे, तिला जसे विकारच नाही, तसा कोथळा सुद्धा निर्विकारी असलेला. आणि अशा पात्राच्या ठिकाणी तुम्ही असा आक्षेप घेता. माईमभट्ट बोलले, माईमभट्टाने क्षमा मागितली. अशा प्रकारे असलेले अभिमानाचे आणि सेवेचे पुरुष म्हणजेच कोथळबास. आणि त्या कोथळबासांच्या ठिकाणी जो सेवेचा भाग होता, त्यांनी अगदी तनमन अंतकरणपूर्वक केलेली ती सेवा श्री प्रभू बाबांची. नंतर पुन्हा गंगातीराकडे गेले भट्टोबास, त्यावेळेला ती सोबत आहेत. आणि पूर्णतः सेवेला झोकून दिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कोथळबासांचं. किती जरी समजा त्रास झाला असेल, परंतु मानसिक स्वस्थता कधी भंगू दिली नाही. अशा प्रकारचे काही पुरुष असतात. ते आपल्या स्वस्थतेनुसार आपला धर्म आचरण करत असतात. आणि मग जैसे कोथळेनी श्री प्रभूंचे अधिकरणा जोडी अशी जे तो जिज्ञासा कीजे शास्त्र अभ्यासीचे का विदेशी अटन कीजे परंतु रथा काळ वाया जाऊ नये दीजे. ज्या ठिकाणी आपण निमित्त विधीमध्ये असतो तिथे काही विचारपूस करावी, काही शंका असतील, कुशंका असतील त्याचं समाधान करावं. परंतु वाया काळ, रथा काळ आपला निष्कारण वाया जाऊ देऊ नये. अशा प्रकारची हे स्मृती या ठिकाणी आपल्याला सांगतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. अजूनही समजा वेळ आहे, पण मी सांगून थकून जातो. एकसारखं